कुठे आहेस प्रिया? मी माझ्या घरात? नाही. अगं मला चावी सापडत नव्हती माझी आणि घरी यायचं होतं. म्हटलं काय करूया, डुप्लिकेट बनवायला खूप वेळ जाईल ना गो. त्यापेक्षा तू घरीच असशील तर प्रॉब्लेमच नाही, नाही का? प्रिया काय झालं? आपण थोड्या वेळाने बोलूया का? हो हो, मी करते फोन. अगं पण माझ्याच घरात असशील तर थांबच, मी येतेच ना तुझ्याकडे. नाही, मी तुझ्याकडे नाहीये. नको भेटूया, मला बाहेर जायचंय. पण मी नाही ना तुला कुठे जाऊ देणार प्रिया. माणूस गेल्यावर नॉट रिचेबल असतो, पण मला ना प्रिया त्याला आधीच नॉट रिचेबल करायला आवडतं. काय करणार आहेस? मी मी तू काय केलं असतंस माझ्या जागी असतीस तर? म्हणजे जर मी तुझ्या घरात इल्लीगली घुसले असते तर काय केलं असतेस? पोलिसांना बोलवलं असतंस? नाही. पण असं काहीतरी केलं असतंस ना ज्याने मला जन्माची अद्दल घडली असती. केलं असतंस ना प्रिया, केलं असतं सगळं. पण किट्टम पाठवत नाही ना गं. म्हणजे तू इलिगली वागायचं आणि मी लिगली केस द्यायची पोलिसांकडे. नाही पटत. तुला पटत? नाही ना, मला नाही पटत. कसली यादी करताय बाबा? उद्या आदिनाथा बरोबर वसईला जाईन म्हणतोय. बघू मला जरा यादी. का रे? बघू दे. अरे अरे काय करतोयस मधू? ज्या गोष्टीची गरज नाही ती गोष्ट घडी घालून खिशात ठेवून दिली. अरे मधू, मला काहीही बोलायचं नाही. मला कालच वाटलं होतं तुम्ही जेव्हा जुने फोटो बघायला लागलात ना तेव्हा म्हटलं यांना वाड्याचे वेध लागले बहुतेक. हसताय काय? आता माझ्या समोर 8-9 वर्षाचा मधू आहे असं मला वाटतंय. तू लहान असताना मी जेव्हा केव्हा बाहेर गावी जायला निघालो आणि अशी एखादी यादी बनवत असलो की तू ती यादी लपवून ठेवायचास. कुसुम आणि बाळला तयार करायचास. काहीही झालं तरी बाबांना बाहेर गावी जाऊ द्यायचं नाही म्हणून. बाबा तुम्हाला किती लहान सहान गोष्टी जशाच्या तशा आठवतात. आठवणींचा असाच एक साठा आहे वाड्यावर. म्हणून मला
जायला हवं. ही गरज नाही. आपण सगळे मिळून जेव्हा तिथे जाऊ ना तेव्हा तो साठा घेऊ आपण. ओके? नाही तो तर घेऊच. वाड्याला 150 वर्ष पूर्ण होणार आहेत. मला जाऊन तयारी करायला हवी. तेच म्हणतोय मी. तयारी आपण सगळे मिळून करू इथे. आणि म्हणून मला तुम्ही इथे हव्या. मधू, बाबा पुन्हा लहान होऊन कुसुमला तयार करू का? अरे या विषयावरती मला काहीही बोलायचं नाही. आज वातावरण उत्कृष्ट आहे. आपण दोघं एक चक्कर मारून येऊया. मी आलोच 2 मिनिटात. हा मधू म्हणजे ना. माझ्याशी लढणं तुला वाटतं तितकं सोपं नाहीये. आता तू नॉट रिचेबल आहेस आणि तुझ्या घरच्यांना मी रिचेबल आहे. प्रिया, तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असतंस असं मी मगाशी विचारलं. आता मी तुझ्या जागी आहे आणि मी आता काय करू शकते तू बघ. बाय प्रिया. या डोळ्यांचं काहीतरी करायला हवं. काय झालं डॉक्टर सामंतांकडे? मी तुम्हाला मागे म्हटलं होतं ना, डॉक्टर सामंत खूप अस्वस्थ होते. त्याचं कारण मला आज कळलं. हो, काय होतं कारण? आदिनाथ, डॉक्टर सामंतांचा डिवोर्स झालाय. त्यांना एक मुलगी आहे जी हॉस्टेलमध्ये असते. तिला त्यांना भेटायचं आहे, पण त्यांच्या बायकोची इच्छा नाही आहे. सो सॅड. पण मग या विरुद्ध डॉक्टर सामंत काहीच करत नाहीयेत? ते माहीत नाही, पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. इतक्या सगळ्या लोकांचे प्रॉब्लेम सोडवणाऱ्या डॉक्टरकडे स्वतःचे प्रॉब्लेम सोडवायला कोणीच नाही आहे. मग आता काय? मी त्यांना म्हटलं, असे गप्प राहू नका, कोणाशी तरी बोला. मी जसं माझ्या मनातलं आदिनाथांना सांगते, आजोबांना सांगते, तसं तुम्ही सुद्धा कोणाशी तरी बोला. नाही तर कामात लक्ष लागणार नाही ना. गुड. काय गुड? आणि असं गालातल्या गालात हसताय का? काय नाही, बघतोय अलीकडे डॉक्टरचा पेशंट होतोय आणि पेशंट डॉक्टर सारखं बोलायला लागलाय. ते सुद्धा असंच काहीतरी म्हणाले आणि मग गंभीर झाले आणि मग हसले. काय सांगतेस? हो, अरे बापरे. काय झालं? नाही, काय नाही. काय झालं आदिनाथ? असे गंभीर का झालात? डॉक्टर सामंतांना हसता येतं? तुमच्याशी बोलण्यातच काही अर्थ नाहीये. शुभ्रा, शुभ्रा.
खरं तर तुला संपवायला मला 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. पण मग काय मजा आहे तुला जिवंत ठेवून थोडी थोडी संपवण्यात खरी गंमत आहे. तुझ्या डोळ्यात दिसणारी भीती आणि तुझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांचा तुझ्यावरचा अविश्वास वाढवत न्यायचा आहे मला. प्रिया, अगं तू? प्रिया, काय ग? मामा किती घाबरलात मला पाहून तुम्ही. पण तू इथे कशी? बेल न वाजवता आत कशी आलीस? तेच तर, दरवाजा उघडा ठेवून झोपली होतीस. झोपला होतात तुम्ही. मम्मा असं करू नका, चांगलं नाही ते. दरवाजा उघडा ठेवून? मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. अगं मगाशी मला विश करून गेलीस ना तू, बुके सुद्धा दिलास. ग्रीटिंग दिलं. तेच द्यायला आले परत. सुलेखा कुठे? ती पुण्याला गेले, मगाशी सांगितलं मी तुला. अच्छा, हे पण झालं का सांगून? काय ग? हां, सांगितलं ना मगाशी. मामा अजून त्रास होतोय ब्लँक कॉल्सचा? नाही, सुलेखाने कुणाला तरी दम दिला तेव्हापासून बंद झाले. बघा, सुलेखाने दम दिला आणि ब्लँक कॉल्स थांबले. मम्मा मम्मा केवढं करते ती तुमच्यासाठी. तुम्ही उगाच तिच्या नावानं बोटं मोडता. कधीतरी चांगलं म्हणा तिला. काय होत असेल त्या बिचारीचं? प्रिया, तू बोलतेस हे? तुला पण तिने फारसं चांगलं. माझी गोष्ट वेगळी. मी कोण आहे? पण तुमची मुलगी आहे ती मम्मा. केव्हा तरी तिच्यावर विश्वास दाखवा. माझं सुद्धा चुकतंच कधी कधी. जगात काहीही झालं तरी मी तिला बिचारीला जबाबदार धरते, काहीही पुरावे कारण नसताना. सॉरी सुलेखा. प्रिया, मी तर आता माफीच मागणार आहे तिची. खूप वेळा हर्ट केलंय मी तिला. मम्मा तुम्ही झोपा शांतपणे. झोपा, काळजी करू नका. सुलेखासारखी काळजी घेणारी मुलगी आहे तुम्हाला. तिच्यावर सोपा. हा सगळं ती संपवेल, सगळे प्रॉब्लेम्स वगैरे. सोपा शांतपणे. मी येते. हॅलो. हा प्रिया, अगं कुठे आहेस तू? मी हां थोडं काम. बर, स्वप्नील आहे ना बरोबर? स्वप्नील? अगं स्वप्नीलला घेऊन गेली होतीस ना बरोबर कुठेतरी? हां हो, गेला तो. त्याला काम होतं महत्वाचं काहीतरी. म्हणजे काय, तो निघून गेला? त्याला परत घरापर्यंत नाही सोडता आलं तुला? मीच सांगितलं त्याला जा. बर, आता आहेस कुठे तू? मी मी येतेच आता तिथे. हे बघ, घरी यायच्या आधी डॉक्टरांच्याकडे जाऊन ये, कळलं का? डॉक्टर? प्रिया,
कंटाळा करू नकोस, त्यांना एकदा तपासू द्या ना तुला. काय औषधं बदलून वगैरे द्यायची असतील तर देतील ते. हा, आणि नंतर मात्र वेळ काढू नको, लगेच घरी ये. प्रथमेश वाट बघतोय तुझी, त्याला खेळायचंय तुझ्या बरोबर. प्रथमेश तिथे आपल्या घरी? अगं मग आणखीन कुठे असणार? काही काय विचारतेस? राधाला बरं वाटत नाही ना अजून? हां, मला वाटलं घेऊन गेला असेल चंदू घरी त्याला. प्रिया, अगं काय झालंय काय तुला? चंदू काय म्हणतेस तू? हा, आणि नंतर कुठेतरी भटकत राहू नकोस, लगेच घरी निघून ये, कळलं का? हां, मी आलेच आता. डॉक्टरांकडे जाते आणि अर्ध्या पाऊण तासात पोचते. हां, पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं. जास्त 5 मिनिटं जरी लागणार असली तरी मला फोन करून कळव. हो. हे दवाखान्यात आलेच आहे मी. येते. ठेवू? हो ठेव, आणि मी सांगितलेलं विसरू नकोस. हो. गधडी चंदू म्हणे. प्रथमेश राधाकडे नाहीये. प्रथमेश तुझ्याबरोबर मला खेळायचंही आहे आणि तुला खेळवायचंही आहे, पण एकट्याशी. त्याआधी तुझ्या आई बाबांशी खेळून घेते. गाण्याकडे मी करतोय ना. अहो आता घरातली कामं करू दे जरा मला, नाहीतर कामं करणं विसरेन मी. मी शिकवेन तुला. शिकवेन म्हणे. आणि अरे मी करते काय, आणि आजचा स्वयंपाक सुद्धा मीच करणार. शुभ्रा येणार आहे. चहा वगैरे तरी करू दे मला. विचार करावा लागेल मला. उगाच मस्करी करू नका माझी. विचार करावा लागेल म्हणे. मी काय म्हणते, आपण पुण्याला जाणार आहोत ना मला बरं वाटल्यावर, माझ्या आणि प्रथमेशच्या शिकवणीसाठी. तेव्हा मनीषाच्या आईला भेटून येऊया का? प्रियाला जरा बरं वाटू दे ग, मग जाऊ आपण. कशी आहे ती? काल मला वेळच नाही मिळाला, तर मी आता फोन करून बघतो. अगं प्रिया, तू 100 वर्ष आयुष्य आहे तुला. मला की प्रियाला? ये ना. का माझ्याबद्दल एवढं प्रेम? अगं आम्ही आत्ताच मनीषाच्या आईबद्दल बोलत होतो, तेव्हा तुझा विषय निघाला. मनीषाच्या आईबद्दल? काय? अगं मी यांना म्हणत होते की पुण्याला जातोच होत आपण शिकवणीसाठी, तर मनीषाच्या आईलाही भेटून येऊया. काय ग, काय झालं? त्याने मला असं वाटतं की तूही आमच्या बरोबर यावंस काय. मला वाटतं आपण कोणीही न गेलेलं बरं.